आलेलो आहे जेवण्यासाठी. कारण की विषय काय झाला माहिती का, कालचं तुम्हाला सांगितलं साहजिक मला थोडा राग येणं त्यांचा, त्यामुळे आज मी इकडे जेवायला आले सुदर्शन. आज म्हणणं काय चालू आहे काय नाही, काय चालू आहे काय नाही, अवघड काम आहे बा आमचे खूप. चला पेयर खाऊया आणि लगेच निघूया. पेयर खायचं बाबा, जिमला जाताना काहीतरी फ्रूट हवा आहे ना, तर त्याच्यासाठी बघा विषय. मागे घेणार आहे का कसं, काय करायला लागला तू? गाडी चालू केली का तू? न्यूट्रल झाल्यावर गाडी चालू होत असते. डोकं लावणं काय सुदर्शन. का परीला नाही द्यायचा, परी काही आवडत नाही तिला. काय देऊ सांग. हे का कॅडबरी फोटो नंतर काढू, व्हिडिओ चला आता सुटा लांब. चला नमस्कार सगळ्यांना. मला काही जणांनी कमेंट्स केले की दादा तू काय करत जाय, थोडे थोडे टेक्स घेत जा, इकडचे तिकडचे इकडचे तिकडचे. तर सुदर्शन आज मला मॉलमध्ये घेऊन आला, कारण की आज त्याला बड्डेचं गिफ्ट द्यायचं होतं काहीतरी. तर आपण बड्डे गिफ्ट घेण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही म्हणाल की विचार करून काय गरीब बघून गिफ्ट घेतो, पण गरीब पण असाच वडतो जेव्हा त्याचा बड्डे असतो नाही का. फावडे खोरे सगळे घेऊन येतो, त्यानं वडत असतो. तर तेवढं तर आमचा हक्क बनतोच वडाचा, तर तेवढं मी वडणारच आहे. तुम्हाला दाखवतो मी काय काय घेणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल त्यासाठी. तर आपण काय बघतो तुम्हाला दाखवतोच डायरेक्ट, तुम्हाला सांगत नाही. कारण सांगितलं तर कसं होतं माहिती आहे का, सांगितलं तर मग ती मजा राहत नाही. कळलं. आम्ही तिघंजण इकडे आहोत आणि तिघंजण तिकडे आहोत. अजून बी कन्फ्युजनमध्ये म्हणजे राम भाऊन ते तिकडे आहे, मी नाही कन्फ्युजनमध्ये सुदर्शन. मला माहिती मला काय घ्यायचं आहे. कळालं का. हां चला 2 मिनटात तुम्हाला भेटतो वापस. विषय काय तुम्हाला पहिले सांगतो. इकडे बघा, ही आहे सानू. हाय कर बेटा एकदा. हाय कर. आणि तुला किंडर जॉय हवंय का डाळिंब हवंय, काय हवंय? किंडर जॉय. किती हवे? 1 2 3 किती हवे लवकर सांग. नाकात बोट नको. किती पाहिजे सांग. 2 पाहिजे का? किती आणायचे? किती आणायचे? 2. बर. तर तुम्हाला हे दाखवतो मी सुदर्शनची इथं काय करतो. हे बघा किती वाजलेत, 10 वाजलेत. आणि आज यांच्यामुळं नाही का, 1 सेकंड ना, काय झालं आहे माहिती आहे का, ह्या सगळ्यामुळं एक प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी 2 दिवस झाले घरी जेवण करत नाही आहे, तर इथं जेवणाचा प्रोग्राम चालू आहे बघा. तर मी इथं आलेलो आहे जेवण्यासाठी. कारण की विषय काय झाला माहिती आहे का, कालचं तुम्हाला सांगितलं साहजिक मला थोडा राग येणं त्यांचा, त्यामुळे आज मी इकडे जेवायला आले सुदर्शन. आज म्हणण्यापेक्षा काल दुपारी पण, काल रात्री आणि आज नाही, काल हां, तर आता 3री वेळेस जेवण यायची. ए ओरडू नका. नो बेटा, नो नो, बॅड मॅनर्स. थोडं इंग्लिश वापराव. तर असा विषय आहे. इकडे सानू आहे, इकडे वरद आहे. खूप 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 परेशान करतात हे. आणि कोमल जी आहे ती घरी आहे, भांड्या वगैरे घासते. म्हटलं ठीक आहे बाबा. चला काय सुदर्शन आज जेवायला? आज आहे वरण. बरं, वरण पोळी भात असेल. ओके. आमचा सकाळचा जो नाश्ता आहे ना तो जिममध्येच होत असतो, फक्त जेवणाचा राहतोय तर तो आम्ही इकडे म्हणजे दुपारी जे आहे काहीतरी तिकडे ऑफिसलाच करत असतो जेवायला. म्हणजे आमचं जे स्टुडिओ आहे ना ते सोनर, तुम्हाला जसं माहिती असेल, रविवारी तुम्ही व्हिडिओ बघितले असाल. तर असा विषय आहे. आणि इकडे म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊ, कारण की तुम्ही पण परेशान होणार ना, व्हिडिओ नाही आला ओम दादाचं तर दादा काय झालं, दादा काय झालं. त्यामुळे थोडं ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय. बघू कसं असतंय. एक अशी लाईन लिहिलेली होती, कोणी लिहिली ती मला माहीत नाही, कुठं लिहिली ती.
की ही वेळ निघून जाईल, ही तुम्ही सुखामध्ये वाचली तर तुम्हाला दुःख होईल, दुःखामध्ये वाचली तर तुम्हाला सुख होईल, सुख भेटेल. तर तीच मी मनात ठेवून शांत बसतोय, बाकी दुसरा काही विषय नाही आहे. आणि विजूभाऊनं काय केलं कसं केलं हे मी माझ्याकडून सांगणार नाही आहे. त्यांची इच्छा असेल तर ते त्यांचे व्हिडिओ सांगतील, नाही तर सोडून देतील विषय. आणि रामभाऊ त्यांच्या व्हिडिओत काय बोलतो काय नाही मला त्याचं काही घेणदेण नाही आहे. मी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओज बघा, नाहीतर सोडून द्या. कारण की त्यांचं माझ्या याच्यात नका सांगू, माझं त्यांच्यात नका सांगू. कोण बरोबर होतं कोण चुकीचं होतं हे देखील मला नका सांगू, कारण की मी आधीच खूप परेशान झालो आहे आणि खूप फ्रस्ट्रेट झालो आहे या गोष्टीमुळे. त्यामुळे नका सांगू. आणि एक गुड न्यूज होती ती पण माझी सांगायची सध्या इच्छा नाही आहे. येणाऱ्या 4-5 दिवसात 8 दिवसात मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. मागं तुम्हाला सांगितलं होतं की उद्या सांगेन, पण ती सांगतो म्हणून राहूनच गेली. आणि हे अचानक असं चक्र फिरलं आहे 2 दिवसामध्ये की एवढा त्रास व्हायला लागला या गोष्टीचा. पण अजून देखील घरच्यांना काहीच त्या गोष्टीचं पस्तावा नाही किंवा गम नाही आहे की याला काय वाटलं असं. पण ठीक आहे बाबा, जाऊ द्या, आपण त्या गोष्टीला इग्नोर करूया आणि चालू देऊ. बघू कधी त्यांचा विचार बदलतो काय. ते मला ह्या गोष्टीबद्दल बोलतसुद्धा नाही आहे. त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो आहे. घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा बोलत नाही आहे. आता मला वाटतं की ऑफिसला जाऊन झोपावं लागतं काय माहिती. आणि कोमलचा काही विषय नाही विचारायचा. तुम्हाला सांगितलं ना कालच्या व्हिडिओमध्ये, ती सगळ्यांसोबत ओके राहते. तिचा कोणासोबतच वाद नसतो, कोणासोबतच नाही. सगळं व्यवस्थित चालू काम वगैरे. तिनं पण जेवण वगैरे केलं, कारण की पिऊ जी आहे ती दूध वगैरे पिते, त्यामुळे टायमावर जेवण हवं आहे. पण म्हटलं मी नाही बाबा, मी हे सहन नाही करू शकत. हो की नाही. बरं इकडं आम्ही जर नसतो मग कोणाकडे गेला असतं जेवायला? मला काय हॉटेल भांडलेत काय? हो रे, रोज हॉटेलवर जाऊ दिला रोज जाईन तर काय मोठी गोष्ट आहे. म्हणजे तू डायरेक्ट असं बोलला ना, आम्ही जर नसतो तर कुठे गेला असतात, मग काय करणार? नाही तर मी आहे तिकडं. नाही, त्यांना वाईट वाटलं ना बाबा हा आहे म्हणून हा चालला, जर नसतं तर घरीच जेवला असता. मग म्हणजे तू स्वतःवर ओढून घेतोयस का? ओढून घ्यायचा विषय नाही, पण मला सुद्धा आता भरपूर जण म्हणते की तुझ्यामुळे ते तुझ्या जवळ जे आहे म्हणूनच जेवायला यायला नाही, तर गप घरी गेला असता. हे बघ सुदर्शन, ऑप्शन भेटलंय. सुदर्शन कोण काय बोलतंय त्याचं आपल्याला काही करायचं नाहीये. तू आता बी म्हणत असन माझ्या घरी जेवू नको, मी जातो आता मग वापस. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बोललेलं आहे. मी व्हिडिओ बघितल्यावर मी लक्षात येईल की मी दोन्हीकडून बी त्याच्या घरचे काय म्हणतील की बाबा याच्यामुळेच घेऊ इथे म्हणूनच हा जेवायला चाललाय, हे जर नसतं तर तो घरी जेवला असता, पण याच्यामुळे तो अजून जास्त आमच्यासोबत वाईट दिशेनं चाललाय. तर ठीक आहे, तुम्हीच बघा आता निर्णय मी काय द्यायला पाहिजे. कारण हा का नाही दोन्ही हा काय म्हणतोय तू तसं सांग मला क्लिअर, तुझ्या इथं जेवायचं नाही, मी माझं निघून जातो. मी नाही का माझ्या चॅनलवर असा विचार केला होता की म्हणजे मी सुरुवातीपासून सांगते तुम्हाला, जेव्हा आपण चॅनल चालू केले तेव्हा मला खूप व्ह्यूज जायचे, कारण की तेव्हा एकदम माझं घर छोटं वगैरे, लोक खूप बघायचे. पण मध्यंतरी काय झालं माहिती आहे का, माझे थंबनेल चुकू लागले. म्हणजेच काहीतरी थंबनेलला वेगळं आणि व्हिडिओच वेगळं. म्हणजे त्यावेळेस मला यूट्यूबचं एवढं नव्हतं कळत ॲक्च्युअलमध्ये, कारण की मी नवीन स्टार्ट केलेलं होतं. त्यानंतर माझे जरा व्ह्यूज थोडे कमी झाले होते. पण म्हटलं ठीक आहे, पण मी त्याच्यानंतर ठरवलं की माझ्या चॅनलला जे आहे असं निगेटिव्ह कॉन्टेंट नाही गेले पाहिजे, मी पॉझिटिव्ह टाकायचा प्रयत्न करतो. पण आता काय करणार ना, घडलेच असे सगळं तर काय करणार. आणि इकडे वहिनी आलेले आहेत ताट घेऊन. हे बघा जेवणाला दाखवतो तुम्हाला काय काय केलेलं आहे. हे बघा वरण भात पोळी सलाद आहे. तर चला या सगळ्यांनी जेवण करण्यासाठी मस्त 10 वाजता जेवण करू, 11 वाजता झोपू. बघतो काय विषय. तर चला तुम्ही काय करा, हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी अजून थोडा व्हिडिओ घेईन आणि टाकेल, ठीक आहे. हे बघा सकाळी जिमला जायला निघलं नाही, ही पोरगी अशी माग आहे बघा. चल इकडं काय सांगू तुम्हाला मित्रांनो, अवघड आहे. थांबा 1 मिनिट. बघा जिमला जायचं म्हटलं की सकाळीच उठून बसती, हे करत मागं येते. काय करा सांगा वरीचं. चल हाय करा सगळ्यांना, हाय कर, चल नमस्कार कर. पिऊ नमस्कार कर. नमस्कार. नुसतं बघ ती काय चालू आहे काय नाही, काय चालू आहे काय नाही. अवघड काम आहे बा आमचे खूप. चला पेयर खाऊया आणि लगेच निघूया. पेयर खायचं बाबा, जिमला जाताना काहीतरी
फ्रूट हवा आहे ना, तर त्याच्यासाठी हे बघा पेर ठेवली आहे कापून. भूक लागली मला, भूक तर लागते, आमच्या पिऊला पण लागते भूक. ऐका बसतोय का मग भेटतो. चला पेर खायचं बा, पेर खायचं, पेर केसाला इग्नोर करा बरं का माझ्या. नुसतं मजा बघा तुम्ही. फेकून देऊ नका, पकड ना आता. मी काय करतो आता, जिमला जातो, तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो. ठीक आहे पिऊ, बाय कर, बाय कर, बाय बाय बाय. चला रोज सकाळी माझ्या पहिले उठायचं आणि येऊन बसायचं, तेवढंच येतं फक्त आपल्याला. चला ही बघा, ही वकालत करायला आलेली आहे त्या लोकांची माझ्याकडं. काय म्हणणे, अगं आपली माणसं आहे, मग ती मला आपलं काऊन समजत नाहीत. नाही आज पण नाही जेवण करणार आहे मी घरी, नाही करणार, नाही जेवणार. कशामुळे जेवणार घरी सांग, ते काही सांगू नको मला. कशामुळे जेवण करणार घरी, कशामुळे करणार. माझं घर मला स्वतःच मानत नाही ना, मग मी त्यांच्यासोबत कसं राहू शकतो. तर चला आज माझं एक चांगलं काम होणार आहे. 11 वाजेला, 10:30 वाजलेले, मला जायचं तिकडे ऑफिसला. काय डब्बा गिब्बा काही पाठवू नकोस, तकलीफ घेऊ नकोस, तू जेवण करून घे आणि झोप वगैरे कधी झोप घे दुपारी. तेव्हा तुझ्या डोक्यात फरक पडेल जरा, जेव्हा तुला कळेल की काय विषय काय नाही. म्हणजे ह्या माणसाला देखील वाईट वाटू शकतं असं तुला कळेल. म्हणजे तुम्हाला एक विषय सांगतो, म्हणजे मला तसं नसतंय, त्यांना रिअलाइज नाही झाले कोणाला. कोण आलं मला बोलायला, आलं कोणी बोलायला, त्यांना चुकी म्हणजे ती मान्य झालेली आहे. कशावरून मान्य झालेली आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय झालं माहिती का, मी जेव्हा घरी व्हिडिओ बनवतो ना तर काय होतं माहिती का, मी आता आईची दाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली ती, दरवर्षी करतो. परत काही सबस्क्राईबर वाढले तर मी केक वगैरे आणतो. तर यांना काय वाटतं माहिती का, हा फक्त व्हिडिओसाठी करतो, याच्यामागं काहीच त्याची भावना नाही आहे किंवा याची फिलिंग्स नाही आहे. म्हणजे एवढं कसं तुम्ही एवढा विचार कसं करू शकता बाबा, नाही हे चुकीचं आहे, कळालं का. म्हणजे त्याच्यामागं नाही मग का बरं तुम्ही नाही. आता बरं ठीक आहे, जाऊ द्या सोडून, मी जास्त काही विषय ताणून धरत नाही. विजूभाऊचा विषय निघला होता, तो विजूभाऊ काय बोलला हे सांगायचं आहे तुम्हाला, ऐकायचं आहे ना. पण प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का, मी जर कधी विषय सांगितला ना त्याला तर माहितीच आहे मी काय बोललेलं आहे काय नाही. मी हा विषय बोलला ना उगाच वाद वाढवायचे काम आहेत. त्यामुळे ताईनं तुम्हाला तो विषय सांगितला नसेल, मी पण सांगणार नाही आणि कोणीच सांगणार नाही तो विषय त्याच्याबद्दल. कारण की काय माहिती आहे का, उगं नात्यामध्ये तेढ येऊन मतलब नाही आहे. त्यामुळं आम्ही शांत आहे, जाऊ द्या. मी त्याविषयी काही जास्त वगैरे बोलणार नाही आहे आणि काही विषय नाही. चला मी आता तिकडे ऑफिसला जातो आणि ऑफिसला गेल्यावर मग तुम्हाला भेटतो. काय इथं काय नाश्ता पाणी, तुम्ही करा नाश्ता आणि करा जेवण. चला मित्रांनो, तर चला आलो आहे ऑफिसला आणि आता मीटिंग होती एक, ती मीटिंग झालेली आहे. मीटिंग कसल्या गोष्टीची काय येणार दिसत कळेल. तिकडे मोठी गाडी तुम्हाला दिसत असं म्हणजे चंद्र गाडी. तर आज जी आहे ना ही चंद्र गाडी मी शिकणार आहे. खोल भाऊ, चल दे चावी. तू बसणार आहे गाडीवर, मी एकटाच जाऊ का. एकटाच जातो आहे गाडी घेऊन. जरा आहे कॅमेरा एक मिनटं. किती गरम हवा प्यायला रे बाहेर. खूप दिवसात चालू आहे त्याचं, तुम्हाला गाडी शिकवत नाही तसं नाही म्हणत, तो गाडी शिकवत नाही.
मला गाडी येते पण तू माझ्या हातात देत नाही असा विषय. तर आज गाडी दिली. तर आतमध्ये बसल्यानंतरचा विषय आहे ते. आज बसा तुम्ही. सर काय करावं मित्रांनो, कसं आहे माहिती का, जग आता आत्मनिर्भर बनायला लागले. हे सगळे काचा खाली करून टाकू. डबल एकदा बटन दाब ना. हे बघा खूप खूप गरम वाफ यायला लागले. वाव, जमला का? एकदम विषय. मागे घेणार आहे का कसं? काय करायला लागला तू? गाडी चालू केली का तू? न्यूट्रल झाल्यावर गाडी चालू होत असते. डोकं लावू नका सुदर्शन. थांब मला, शांत हो जरा. थांब दगड काढू. डोकं लावू नको मला तू. हा कळालं का? डोकं नाही, आता जे चुकलं ते तर सांगू दे. मागं घ्या असं वाटतंय मला. पुढं घे. रिव्हर्स गिअर टाकलेला आहे. हो मी नाही का इमान सुद्धा चालू शकतो. यस, कळालं का? ही गाडी चालून दाखवा, मग आम्ही त्याच्यावरून तुम्हाला जज मी करू. इमान बी चालू शकतो. ओके, हा, फक्त हातात दिलं पाहिजे. मित्राला काय वाटतं, मित्राची गाडी बाबा, मित्र आहे सोबत, जाऊ द्या. तुम्ही आमच्या डोक्यावर बसता. मारा मग डायरेक्ट 0. मारा, एवढं नका पाहू, डायरेक्ट मारा. मारा. हा, गेली. जाऊ दे ना, काही नसतं रोडवर. कटली ना. कटल्यानंतर कशाला आता रिवर्स घेतोय? फक्त घासनाशे घालू नको टेकडीवर. तो हे बघा चालला एकटाच गाडी घेऊन. बसू देत नाही मला साईडला. बसलं की ते म्हणतो तुले बडबड करतोय, त्याच्यामुळे जा म्हटलं एकटाच. मला ना बरेचसे लोक असे विचारतात की तुझ्या कामाचा विषय काय आहे. आज तू जरा एक्सप्लेन करतोय कामाचा विषय. म्हणजे माझं पुढचं जे काम आहे त्यासाठी मला गाडी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. हो की नाही सुदर्शन? म्हणजे सुदर्शनचं आणि माझं, आम्ही दोघे जणांचं काम जे आहे ते गाडी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि गाडी माझं काय शिकणं इम्पॉर्टंट? शिकणं म्हणजे तुला ते येतेच ना ऑलरेडी. हा ना, मग होत असतं थोडं ताळमेळ शब्दांचा. आणि ते काम काय आहे त्याची मीटिंग वगैरे झालेली आहे. काम वगैरे काय आहे ते तुम्हाला सांगेल 2-4 दिवसामध्ये. जर काही ते फिक्स झालं तरच मी तुमच्यासोबत शेअर करेन, नाही तर करणार नाही. बघू वेळ आल्यानंतर. आणि ह्या सगळ्यांचं मॅटर मी आता आजपासून सोडून दिलेलं आहे. ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला यांचे कुठलेही असे व्हिडिओज बघायला भेटणार नाही आहे. जर काही सॉर्ट आऊट झालं तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमार्फत कळवेल. बाकी कोमलचे, माझे, परीचे, पिऊचे व्हिडिओ तर तुमच्या येतच असतील. बाकी त्यांची लाईफ त्यांना एन्जॉय करायलाच पाहिजे. ते मागं जे शंभू नाव दिसतंय ते आपल्याला लवकरात लवकर काढून टाकायचं आहे. कारण की आता शंभूचे आपण मालक राहिलेलं नाही आहे. आपलं दुकान जालन्यात चालू आहे पण ते आपण दुसऱ्यांना दिलेलं आहे म्हणून विषय झालेला आहे. त्यामुळे जर काही तुम्हाला कपडे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही शंभूमध्ये जाऊ शकता. स्टॉक आहे चांगला. आणि विषय जास्त मी काही बोलणार नाही, कारण की काय होतं माहिती आहे का, परत विषय तो काढला ना तर विषय ताणल्यावानी वाटतो, खूप ताणल्यावानी वाटतो. आता जेवायचा टाइम पण झालेला आहे. जावं लागणार आता सुदर्शनच्या इथं वापस जेवायला. सुदर्शन डब्बा आणला माझा? डब्बा नाही आणला, आपल्याला जेवायला जायचंय. जेवायला जायचंय? काय आज विषय? काय विषय जेवायला? आज चणे मसाला चना. मसाला चणा आहे का? ओके, छान, चांगली गोष्ट आहे. जातो आता जेवण करण्यासाठी. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ थोडाच असेल पण ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करा. चला, तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.